मित्रांनो, आता सर्व 12वी पास मुलामुलींसाठी इंडियन एअरफोर्सची अग्निवीर वायुपदाची भरती सुरू झालेली आहे आणि याच भरतीची सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मग त्यामध्ये पद, त्यानंतर शिक्षण पात्रता, त्यानंतर वयाची अट, त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस, त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड काय असतील, त्यानंतर परीक्षा पॅटर्न कसा असेल, त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला पगार किती असेल, याची सर्व्हिस किती वर्ष असेल, हे सर्व माहिती तुम्हाला मी यामध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल आधी सबस्क्राइब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या। चला तर कुठला टाइमपास न करता सरळ तुम्हाला डायरेक्ट महत्त्वाची माहिती सांगतो। तर मित्रांनो, तुम्ही इथे स्क्रीनवर भरतीची पीडीएफ बघू शकता। भारतीय वायुसेना इंडियन एअरफोर्स, त्यानंतर खाली लिहिलं आहे इनवाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम अनमॅरिड इंडियन मेल अँड फिमेल कॅन्डिडेट्स फॉर सिलेक्शन टेस्ट फॉर अग्निवीर वायू इनटेक 2026 2026च्या बॅचसाठी हे ऑनलाईन अर्ज मागवले जात आहे आणि यासाठी फक्त लग्न न झालेले महिला आणि पुरुष अर्ज करू शकतात। पुढे दिलेले त्यांनी अंडर अग्निपथ स्कीम, म्हणजे ही जी भरती असते ती अग्निपथ स्कीमच्या अंडर असते। ऑनलाईन रजिस्ट्रेशन डेट्स फ्रॉम 11 जुलै 2025 टू 31 जुलै, म्हणजे ऑनलाईन अर्ज सुरू होतील 11 जुलै 2025 पासून आणि शेवटची तारीख असणार आहे 31 जुलै 2025। खाली ऑनलाईन एक्झाम डेट्स दिलेले त्यांनी फ्रॉम 25 सप्टेंबर पासून याच वर्षामध्ये 25 सप्टेंबर 2025 पासून याची तुमची परीक्षा सुरू होऊन जाईल। तर खाली दिलेलं त्यांनी द सिलेक्शन टेस्ट इज नॉट फॉर सिलेक्शन ॲज कमिशन ऑफिसर्स, पायलट्स, नेव्हिगेटर्स, एअरमन, म्हणजे ही अग्निवीर वायुपदाची भरती आहे। यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की दिस इज नॉट फॉर सिलेक्शन ॲज अ कमिशन ऑफिसर्स, त्यानंतर पायलट्स, नेव्हिगेटर्स, एअरमन यामध्ये सिलेक्शन नसणार आहे। तर ॲप्लिकेशन इज रिक्वायर्ड टू बी फिल ओनली ऑनलाईन, पुढे दिलेले की फक्त तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेच ऑनलाईन अर्ज करू शकता यासाठी। त्यानंतर यासाठी एलिजिबिलिटी काय काय आहे, म्हणजे शिक्षण पात्रता काय ती तुम्हाला सांगतो। तर यासाठी पहिलेच कॉमन म्हणजे सर्व 12वी पास विद्यार्थी अर्ज करू शकतात, आर्ट्स, सायन्स, कॉमर्सचे। तर तुम्हाला आता ब्रांच वाईज सांगतो। जर तुमची सायन्स स्ट्रीम असेल तर तुम्हाला फिजिक्स, मॅथ्स, इंग्लिश हे विषय पाहिजे आणि त्यामध्ये किमान 50% गुण पाहिजे आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला किमान 50% गुण पाहिजे। ओके, ते नसेल तर तुमचा 3 वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 50% गुणांसह तुमचा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पाहिजे, त्यामध्ये तुम्हाला किमान 50% गुण पाहिजे। ते नसेल तर 2 वर्षाचा व्हेकेशनल कोर्स, नॉन व्हेकेशनल विषयामध्ये फिजिक्स आणि मॅथ विषय आवश्यक आहेत आणि त्यामध्ये किमान 50% गुण पाहिजेत। आणि नॉन सायन्स स्ट्रीमसाठी म्हणजे आर्ट्स, कॉमर्स जे असतील त्यांच्यासाठी 12वीमध्ये किमान 50% गुण पाहिजेत आणि त्यात पण इंग्लिश विषयामध्ये 50% गुण पाहिजे, किंवा ते नसेल तर 2 वर्षाचा व्हेकेशनल कोर्स त्याच्यामध्ये किमान 50% गुण पाहिजे आणि त्यात पण इंग्लिश विषयामध्ये 50% गुण पाहिजेत। आता या भरतीसाठी वयोमर्यादा काय असणार आहे, तर यामध्ये वयोमर्यादा जी असणार आहे तिथे पीडीएफ मध्ये बघू शकता। डेट ऑफ बर्थ ब्लॉक, कॅन्डिडेट बॉर्न बिटवीन 2 जुलै 2005 ते 2 जानेवारी 2009 या दरम्यान जे मुले आणि मुली ज्यांचा जन्म झालेला आहे ते सर्व लग्न न झालेले उमेदवार अर्ज करू शकतात। त्यानंतर मॅरिटल स्टेटस अँड प्रेग्नन्सीची क्लिअरली त्यांनी दिलेलं आहे की लग्न झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकत नाही। तुम्हाला शिक्षण पात्रता सांगितली। आता तुम्हाला यामध्ये सांगतो की सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे। तर सिलेक्शन प्रोसेस सांगायच्या आधी या भरतीसाठी तुमची हाईट किती पाहिजे, उंची किती पाहिजे महिला आणि पुरुषसाठी ते तुम्हाला सांगतो। इथे पीडीएफ मध्ये बघू शकतात। हाईट फॉर मेल कॅन्डिडेट्स मिनिमम ॲक्सेप्टेबल हाईट इज 152 म्हणजे 152 सेंटीमीटर आणि फॉर फिमेल कॅन्डिडेट्स मिनिमम ॲक्सेप्टेबल हाईट इज 152 म्हणजे फिमेलसाठी पण तीच आहे। फॉर कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू नॉर्थ ईस्ट और हिली रिजन ऑफ उत्तराखंड, म्हणजे जे पहाडी इलाका असतो, पहाडी विभाग आहे जसं की उत्तराखंड, तर त्यांच्यासाठी लोअर मिनिमम हाईट ही 147 सेंटीमीटरपर्यंत आहे। त्यानंतर वेटचं स्पेसिफिक काही दिलेलं नाही। ओके, आता तुम्हाला यामध्ये सांगतो की सिलेक्शन प्रोसेस आता सांगतो। तर मित्रांनो, या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे ती तुम्हाला सांगतो। तर यामध्ये तुमचं सिलेक्शन 5 टप्प्यांमध्ये होईल। त्यामध्ये सर्वात तुमची ऑनलाईन परीक्षा होईल, त्यानंतर तुमची फिजिकल फिटनेस टेस्ट होईल म्हणजे PFT टेस्ट, त्यानंतर ॲडॅप्टेबिलिटी टेस्ट होईल 1, त्यानंतर ॲडॅप्टेबिलिटी टेस्ट 2 होईल, या 2 टेस्ट होतील आणि शेवटी तुमचं मेडिकल टेस्ट होईल। आता तुमची जी परीक्षा होणार आहे त्याचं पॅटर्न सांगून देतो तुम्हाला। तर या परीक्षेमध्ये जर तुमचं सायन्स स्ट्रीम असेल तर इंग्लिशसाठी 20 प्रश्न, त्यानंतर फिजिक्ससाठी 25 प्रश्न आणि मॅथ्ससाठी 25 प्रश्न, असे एकूण 70 प्रश्न 70 गुण आणि त्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल 60 मिनिटे। जर तुमची नॉन सायन्स म्हणजे आर्ट्स किंवा कॉमर्स असेल त्यासाठी तुमची इंग्लिशसाठी 20 प्रश्न 20 गुण, त्यानंतर रिजनिंग आणि जनरल अवेअरनेससाठी 30 प्रश्न 30 गुण, असे एकूण 50 प्रश्न 50 गुण असतील आणि यासाठी 45 मिनिटं तुमच्याकडे वेळ असेल। त्यानंतर सायन्स प्लस नॉन सायन्स स्ट्रीमसाठी एकत्रसाठी इंग्लिशसाठी 20 प्रश्न, फिजिक्ससाठी 25 प्रश्न, मॅथ्ससाठी 25 प्रश्न, रिजनिंग आणि जनरल अवेअरनेससाठी 30 प्रश्न, असे एकूण 100 प्रश्न आणि 100 गुण, यासाठी तुमच्याकडे एकूण वेळ असेल 85 मिनिटे आणि प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण असेल आणि चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण तुमचे वजा केले जातील, म्हणजे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे।
आता तुम्हाला त्यानंतर फिजिकल फिटनेस टेस्टमध्ये काय असेल ते सांगतो. तर फिजिकल फिटनेस टेस्टमध्ये तुम्हाला 1600 मीटर रनिंग करायची आहे, 6 मिनिटे 30 सेकंदामध्ये तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 20 पुशअप असतील, 10 सिटअप असतील, 20 स्क्वॉट्स असतील. हे तुम्हाला PDF मध्ये सांगतो. आता PDF मध्ये इथे बघू शकता तुम्ही 1600 मीटर तुम्हाला सांगितलं की 7 मिनिटं तुम्हाला पूर्ण करायचं आहे मेल कॅन्डिडेटसाठी, आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी ते 8 मिनिटं आहे, म्हणजे 1 मिनिट एक्स्ट्रा आहे मुलींसाठी. ओके. त्यानंतर मेल कॅन्डिडेटसाठी 10 पुशअपसाठी 1 मिनिट असेल, 10 सिटअपसाठी 1 मिनिट असेल, आणि 20 स्क्वॉट्ससाठी तुमच्याकडे 1 मिनिट असेल. त्यानंतर फिमेल कॅन्डिडेटसाठी 10 सिटअपसाठी 30 सेकंद वेळ जास्त असेल, म्हणजे 1 मिनिट 30 सेकंद. त्यानंतर 15 स्क्वॉट्ससाठी 1 मिनिट वेळ असेल. ओके. अशा प्रकारे तुमची फिजिकल फिटनेस टेस्ट होईल. त्यानंतर तुमची ॲडॅप्टेबिलिटी टेस्ट होईल. ॲडॅप्टेबिलिटी टेस्ट म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. तर ॲडॅप्टेबिलिटी टेस्ट म्हणजे काय, तर तुमची मानसिक क्षमता आणि सध्याच्या सैन्य दलातील कामकाजाच्या परिस्थितीमध्ये तुम्ही कितपत जुळून घेऊ शकता याची तुमची टेस्ट घेतली जाते, आणि ही फक्त क्वालिफाईंग नेचरची टेस्ट असते. ओके. त्यानंतर ॲडॅप्टेबिलिटी 2 म्हणजे काय, तर यामध्ये उमेदवाराची सामाजिक अनुकूलता, त्यानंतर टीमवर्कमधली तुमचं वर्तन म्हणजे डिसिप्लिन, त्यानंतर इंटिग्रिटी, त्यानंतर आर्म फोर्सेसमध्ये जुळवून घेण्याची तुमची क्षमता तपासली जाते, आणि यामध्ये व्यक्तिगत मुलाखत किंवा ग्रुप डिस्कशन स्वरूपात चाचणी घेतली जाऊ शकते, आणि ही सुद्धा क्वालिफाईंग स्वरूपाची असते. यानंतर तुमची मेडिकल टेस्ट होते. तर मेडिकल टेस्टमध्ये काय, ॲडॅप्टेबिलिटी टेस्ट नंतर हा शेवटचा टप्पा असतो. तर यामध्ये तुमचे सगळे पॅरामीटर चेक केले जातात. त्या PDF मध्ये बघू शकता तुम्ही की काय काय चेक केलं जातं. तर यामध्ये जे मेन मुद्दे तुम्हाला सांगतो, उंची, वजन, छातीचं प्रमाण, त्यानंतर तुमची दृष्टी क्षमता विदाऊट स्पेक्टेकल्स आणि विथ स्पेक्टेकल, म्हणजे जर तुम्हाला चष्मा असेल तर विदाऊट चष्मा आणि विथ चष्मा तुमची दृष्टी चेक केली जाते. त्यानंतर तुमचं नाक, कान, घसा तपासणी, रक्तदाब, हृदयाचे ठोके, तुमची साखर, हे सगळं तुमचं चेक केलं जातं. शरीरावर कोणतीही मोठी गोंधवलेली चिन्ह नाही पाहिजे. टॅटू असल्यास योग्य निकष असले पाहिजे. तर त्यामध्ये तुम्हाला मेडिकल टेस्टमध्ये जर अनफिट ठरले तर त्याला तुम्हाला अपील करण्याची संधी दिली जाते, त्यात तुम्ही अपील करू शकता. ओके. तर अशा प्रकारे तुमची मेडिकल टेस्ट होईल, आणि या 5 टप्प्यांमध्ये तुमचं सिलेक्शन होईल. तर या भरतीला तुम्ही 31 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज 11 जुलैपासून सुरू होतील, त्यामुळे लवकरात लवकर तयारीला लागा. आणि या नोकरीचा कालावधी फक्त 4 वर्ष असतो. ते तुम्हाला PDF मध्ये सांगतो की 4 वर्षानंतर तुम्हाला काय सर्व्हिस मिळते आणि किती पगार वगैरे मिळतो. तर पगार तुम्हाला सांगायचा राहिला आहे. इथे बघू शकता तुम्ही PDF मध्ये टर्मिनल बेनिफिट्स, सेवानिधी पॅकेज. अग्निवीर विल बी गिवन वन टाइम सेवानिधी पॅकेज कंप्राइजिंग ऑफ देअर मंथली कंट्रीब्युशन अलॉंग विथ मॅचिंग कंट्रीब्युशन बाय गव्हर्नमेंट ऑन कम्प्लिशन ऑफ देअर एंगेजमेंट पिरियड ॲज इंडिकेटेड बिलो. तुमची 4 वर्ष सर्व्हिस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सेवानिधी दिला जातो. तर पहिल्या वर्षासाठी तुम्हाला 30,000 पगार असतो. त्यात तुम्हाला इन हँड येतं 21,000 रुपये. तुमचा कंट्रीब्युशन टू अग्निवीर कॉर्पस फंडमध्ये 30% पैसे जमा होतात. त्यानंतर कंट्रीब्युशन टू कॉर्पस फंड बाय GOL यासाठी 9,000 रुपये जमा होतात. प्रत्येक वर्षाला वाढ होते. दुसऱ्या वर्षी 33,000 रुपये, तिसऱ्या वर्षी 36,500 रुपये तुमचा पगार होतो. त्यानंतर चौथ्या वर्षी तुमचा 40,000 रुपये पगार होतो. आणि तुमचं जे टोटल जातात 4 वर्षात 5,02,000 रुपये. त्यानंतर 4 वर्ष तुमची सर्व्हिस झाली तर यामध्ये तुम्हाला 10,04,000 रुपये एकसाथ तुमची रक्कम मिळते. आणि हे जे 10,04,000 रुपये रक्कम आहे ही तुमची सेवानिधी पॅकेज म्हणून तुम्हाला दिलं जातं. आणि या 4 वर्षानंतर तुम्ही अग्निवीर विल नॉट बी रिक्वायर्ड टू कंट्रीब्यूट टू एनी प्रोव्हिडंट फंड इन इंडियन एअरफोर्स. म्हणजे इंडियन एअरफोर्स म्हणजे प्रोव्हिडंट फंडमध्ये तुम्हाला कंट्रीब्यूट करायची गरज नाही आहे. ओके. देअर शॅल बी नो एंटायटलमेंट टू ग्रॅच्युइटी एनी काइंड ऑफ पेन्शन. म्हणजे तुम्हाला यामध्ये 4 वर्षानंतर ना ग्रॅच्युइटी मिळणार आहे ना पेन्शन मिळणार आहे, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. का वेगळं काही सांगायची गरज नाही, यावर भरपूर मुद्दे उठलेले आहेत ऑलरेडी. तर अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये पॅकेज असेल, बाकी प्लस तुम्हाला इतर सुविधा असतील मेडिकल वगैरे. सो अशा प्रकारे ही भरती आहे. आणि या भरतीविषयी सविस्तर माहितीची पोस्ट मी आपल्या naukriwala.com या वेबसाईटला बनवलेली आहे. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही बघू शकता. किंवा डायरेक्ट तुम्ही गुगलला जाऊन सर्च करा naukriwala.com, आणि त्या वेबसाईटला जाऊन अग्निवीर वायूची भरती तुम्ही बघू शकता. आणि त्यामध्ये त्या पोस्टमध्ये सर्व माहिती मी दिलेली आहे, तिथून तुम्ही ऑनलाईन अर्जसुद्धा करू शकता. तिथे परीक्षेचा सिलेबससुद्धा दिलेला आहे. सो लवकरात लवकर जाऊन तयारीला लागा. जास्तीत जास्त 12वी पास मित्रांना शेअर करा. 4 वर्षानंतर तुम्हाला असं नाही की सगळे जी बॅच असते अग्निवीर वायूची ती 4 वर्षानंतर त्यातून 25% जे पोरं असतात ते कॅरी फॉरवर्ड केले जातात, त्यांना परमनंट केलं जातं इंडियन एअरफोर्समध्ये, म्हणजे सैन्यामध्ये. जे पण अग्निवीर वायूची कुठली बी आर्मीची भरती असो, नेव्हीची भरती असो. सो असं नाही की पूर्णच्या पूर्ण ते 4 वर्षानंतर घरी पाठवले जातात. त्यापैकी 25% पूर्ण बॅचपैकी 25% जे पोरं असतात ते पुढे परमनंट केले जातात. सो बघा, शेवट तुमचा निर्णय.
तुम्हाला या भरतीविषयी अजून काही प्रश्न असतील तर ते मला कॉमेंट करून विचारा, त्यांचे उत्तरं तुम्हाला मी नक्कीच देईल. बाकी अजून तुम्हाला कोणत्या भरतीविषयी सविस्तर माहितीचा व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा मला कॉमेंट करून सांगा, म्हणजे त्यावर पण मला सविस्तर व्हिडिओ बनवता येईल. बाकी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून जा आणि जास्तीत जास्त 12वी पास मित्रांना शेअर करा. आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.